बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ही एक अनोखी डिझाईन म्हणजेच वाढदिवसानिमित्त बनवलेला हा बॅनर एकदम सुटसुटीत आणि उत्तम अशा क्वालिटीमध्ये हाय क्वालिटीमध्ये HD असा हा बॅनर बनवलेला आहे. आपण याची PLP फाईलची लिंक हे देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यामुळं हे व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट देखील करा. बाकी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हे फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपण ही PLP फाईल बनवलेली आहे. तर हे तुम्ही अशा प्रकारे साईज बघू शकता की आपण या साईजमध्ये हे बॅनर बनवलेला आहे. आणि याचं बॅकग्राऊंड हे देखील तुम्ही बघू शकता. याचं ओरिजिनल बॅकग्राऊंड हे अशा प्रकारे आहे आणि याला आपण क्रॉप करून एकदम व्यवस्थितरित्या इथे सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे खाली एक थोडासा ब्रश यूज केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे वरती ही डोंगराची PNG आहे जी आपण इथं वरच्या साईडला यूज केलेली आहे. जसा फोटो तसा आपण त्याला बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यानंतर इकडे अजून एक ही मैदानातली PNG आपण वापरलेली आहे. त्याच्यानंतर इथे या लहानशा मुलाचा वाढदिवस होता तर त्याचा फोटो तुम्ही बघू शकता कसा आहे. हा मैदानात बक्षीस स्वीकारतानाचा फोटो आहे. मग त्या प्रकारे आपण बॅकग्राऊंडला मैदानाचाच फील दिलेला आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण फोटो वगैरे अलाइन केलेले आहेत. बाकी आता या छोट्या बैलगाड्या मालकाचा आपण इथे टेक्स्ट टाकून घेऊ जे आपण मराठीमध्येच टाईप केलेले आहे. त्याच्यानंतर इकडे हे तुम्ही बघू शकता. आपण हा फॉन्ट तुम्हाला नक्कीच समजला असेल. आपल्या चॅनलवरती हा फॉन्ट पाहायला तुम्हाला भेटेलच. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्या व्हिडिओ तुम्ही पहा, तिथून तुम्हाला हा फॉन्ट भेटून जाईल. याच्यानंतर इथे परत असं हे टाकलेलं आहे श्रेयंश दादा. त्याच्यानंतर खाली आपण आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या असं आपण टेक्स्ट टाकून घेऊ. आता इतका बॅनर आपला नॉर्मल असतो बऱ्यापैकी. अशा प्रकारे आपण बॅनर करत असतो. तर मित्रांनो याच्यानंतर जशी रिक्वायरमेंट होती आता आपल्याला इथे यांच्या घरी जे बैल असतील तर त्यांचा आपल्याला इथे फोटो टाकायचा आहे. तर इथे ते देखील 2 फोटो आपण क्रॉप करून एकदम व्यवस्थितरित्या त्याचं कलर चेंज वगैरे एकदम ब्राईटनेस वगैरे हे सगळं मेंटेन केलेलं आहे. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही हा कोणताही फोटो सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इकडे कलर फिल्टरमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे काही चेंजेस वगैरे केलेले आहेत. तर त्याच्यानंतर इकडे आता नाव टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता. हे इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेलं आहे आणि DG फॉन्ट यूज केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण इथे टायपिंग करून घेतलेलं आहे. बाकी या साईडला देखील सेम दुसऱ्या बैलाचं आपण नाव टाकून घेऊ. त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला एक थोडंसं मोकळं दिसत होतं त्यामुळे आपण ही एक वेक्टर PNG आहे इथे आपण ऍड केली. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं इथे वार म्हणजेच तारीख टाकायची आपल्याला. तर ही तारीख इथे आपण ह्या अशा प्रकारे टाकून घेऊ. जर समजा तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली चेंज करू शकता. ह्या अशा प्रकारे आपण आपला हा बॅनर तयार केलेला आहे. बाकी तुम्हाला हा बॅनर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल, हा बॅनर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर मित्रांना देखील हा तुम्ही शेअर करा. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.